लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। छत्रपती संभाजीनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिनांक 5 ऑगस्ट रोजी गुप्त बातमीदारांच्याकडून माहिती मिळाली की छत्रपती संभाजीनगर ते जालना रोडवरील सुंदरवाडी शिवारातील कॅम्ब्रिज शाळेच्या पुढे साई मंदिराच्या समोर 2 इसम गांजा विक्री करण्यासाठी येणार आहेत। अशा माहितीच्या अनुषंगाने सापळा कार्यवाही केली असता 2 इसम मोटारसायकलवर 1 गोणे घेऊन येताना दिसले। त्यांना थांबवून पोलीस सक्षम अधिकारी पंच या सर्वांसमक्ष सदरील दोघांना विचारपूस केली असता त्यांचे नाव करण जितेंद्र भालेराव, वय 20 वर्ष, राहणार लांबकाना, तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर, हल्ली मुक्काम झालटा, तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर व शुभम मधुकर साठे, वय 23 वर्ष, राहणार चौधरी कॉलनी, चिकलठाणा, तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर असे सांगितले। त्यांच्या ताब्यातील गोणीत त्यांनी गांजा विक्री करण्याकरिता आणल्याचे कबूल केले। त्यावरून पोलिसांनी पाहणी करून रीतसर पंचनामा केला असता गोणीत 3,02,700 रुपये किमतीचा 10 किलो 90 ग्राम गांजा मिळून आला व 30,000 रुपये किमतीची मोटारसायकल असा एकूण 3,32,700 रुपये किमतीचा मुद्देमाल राजपत्रित अधिकारी यांच्या समक्ष पंचनामा करून दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन पुढील तपासकामी चिकलठाणा पोलिसांच्या ताब्यात देऊन NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला। सदरची कामगिरी जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांच्या नियोजनात पोलीस निरीक्षक रविकिरण दरवडे, पोलीस उपनिरीक्षक श्रीनिवास धुळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस विठ्ठल डोके, गोपाल पाटील, प्रशांत नांदवे, अंगद तिडके, दीपक सुरोशे, समाधान दुबेले सर्व चिखलठाणा पोलिसांनी केली। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.